सुधागड तालुका सुधागड तालुका रहिवासी संघ ठाणे सन्मान फाउंडेशन याच्या माध्यमातून हा सत्काराचा सोहळा आम्ही मंडळींनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सोहळ्याकरता आत्ता नुकतेच जरी गेले असले तरी सुद्धा माझे गुरुवर्य म्हणायला हरकतच नाही, ते माननीय संजयजी केळकर साहेब। आणि खरं तर ज्यांच्या सल्ल्यानं म्हणा, ज्यांच्या कष्टानं म्हणा, हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय ते माझे मित्र माननीय रमेशभाई सागळे। उपस्थित असलेली सर्व जाणती मंडळी आणि बंधू भगिनी, पत्रकार महोदय, खरं तर मित्रांनो हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत घरगुती कार्यक्रम या ठिकाणी आहे। हसत खेळत कार्यक्रम चाललेला आहे, कारण कार्यक्रम घरगुती आहे। आपल्या माणसाने आपल्या माणसाचा केलेला हा या ठिकाणी सत्कार आहे। मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही मगाचपासून खासदार 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 बिजदार जरी बोलत जरी असलात तरी हा खासदार धैर्यशील पाटलाचा हा सत्कार नाहीये, आपला कोणतरी माणूस मोठा झालाय याबद्दल तुम्ही व्यक्त केलेली ही या ठिकाणी भावना। लेले साहेब, तुम्हाला खोटं वाटेल, इथे काही मंडळी आहेत ही माझ्या वडिलांच्या सोबत पहिल्यापासून काम करणारी आहेत। मी जेव्हा माझ्या वडिलांसोबत जेव्हा यायचो तेव्हा ह्यातली काही मंडळी माझ्या वडिलांसोबत, आता इथले खोले मामा गेले, कुठे बाहेर गेले असतील आता, याच्यामध्ये काही मंडळी अशी आहेत की ज्यांनी तरुण अवस्थेमध्ये माझ्या वडिलांना साथ दिली, काही मंडळी अशी आहेत की ज्यांनी तरुणपणामध्ये मला साथ दिली, काही मंडळी अशी आहेत की जी धैर्यशील पाटील आता वयाने मोठा झाला, आता आपण त्याला साथ दिली पाहिजे, अशी सुद्धा मंडळी याच्यामध्ये आहे। यात माझे काका आहेत, यात माझे मामा आहेत, यात माझे जावई आहेत, यात माझ्या लेकी आहेत, यात माझ्या बहिणी आहेत। जेवढी जेवढी नाती या जगामध्ये जेवढी आहेत तेवढी तेवढी नाती या सुधागडात माझी रक्ताची या ठिकाणी आहे। मी राहतो पेणमध्ये, पण पेणमध्ये आमचं आहेत नाती, पण प्रमुख नातं माझ्या बायकोचं नातं, माझी बायको पेणची, आणि आता माझा जो भाऊ बसलाय त्याची एक लेक पेणमध्ये दिलेली। बाकी जवळजवळ आमची सगळी नाती सुधागड, रोहा आणि तुमच्या खालापुरामध्ये ही या ठिकाणी आहेत। हे मी एवढ्याकरता सांगतोय की राजकारण हे कित्येक वर्षापासून या ठिकाणी करत आलो आमच्या घरामध्ये। पहिल्यांदा ह्या संघाचा जो कार्यक्रम व्हायचा हा पहिल्यांदा मुंबईत व्हायचा, पण जसजसा मुंबईमधला सुधागडवासी माणूस हा ठाण्यात आला तशी ही मेजॉरिटी इथे झाली। आता थोडी विरार वगैरे पलीकडे सुद्धा आपली मेजॉरिटी या ठिकाणी झालेली आहे। तुम्हा सर्व मंडळींना एक प्रश्न पडला असेल की सागळेंनी मगाशी सांगितलं की केळकर साहेबांनी त्यांना सांगितलं की बाकी कोणाला घेऊ नकोस, धैर्यशील पाटलाला त्या कार्यक्रमाला बोलव। त्यावेळी मी भारतीय जनता पक्षामध्ये नव्हतो। व भारतीय जनता पक्षामध्ये नसताना सुद्धा केळकर साहेबांनी एवढा विश्वास का दाखवला? कारण पेण अर्बन बँकेचं एक मोठं आंदोलन मी आणि केळकर साहेब आम्ही त्या ठिकाणी भांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। आता सुद्धा येताना आमचा तोच विषय झाला की पेण अर्बन बँकेचा जो काही खुटा जो काही बसलेला आहे तो केंद्रामध्ये बसलेला आहे। आता त्या नेमके त्या खुट्याच्या पाशी मला भारतीय जनता पक्षानं आता इथं निवडल्या कारणानं आता तो खुटा हलवण्याचं मी पहिल्यांदा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी काम करणार आहे। आणि म्हणून केळकर साहेबांचं असलेलं नातं हे त्या वेळेपासून आहे। मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो, भारतीय जनता पक्षानं मला या ठिकाणी चांगली संधी दिली, याचा आनंद जसा आम्हाला झाला तसाच तो केळकर साहेबांना सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी झाला। मला माहिती आहे की आपण सगळी मंडळी, कोकणातली मंडळी, कोकणातल्या जमिनीवर आपलं भागत नाही म्हणून आपण शहराचा या ठिकाणी आसरा घेतला। पहिली पिढी आली ती काही थेट फ्लॅटमध्ये नाही राहायला गेली, पहिली पिढी कुठल्या तरी भाड्याच्या घरात राहिली। पहिली पिढी भाड्याच्या घरात नाही राहिली, पहिली पिढी भाड्यानं राहत असलेल्या नातेवाईकाच्या आडोशाला राहिली, वरांड्यात राहिली। पोरांनी कष्ट केले, पोरांनी 4 पैसे कमवले, त्यातल्या 2 पैशामध्ये ठाण्यात राहिले, 2 पैशात मुंबईत राहिले, 2 पैशामध्ये पुण्यात राहिले, 2 पैसे आपल्या गावाला या ठिकाणी दिले। मला या गोष्टीची मित्रांनो कल्पना आहे की आपण सर्व मंडळी या ठिकाणी कष्ट करण्याकरता आलो,
कष्टातली अर्धा भाकरीचा तुकडा आपण इथे आपण आपल्या पोटाला खाल्ला आणि अर्धा तुकडा आपण आपल्या गावाला या ठिकाणी दिला. आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना निश्चितपणानं ही गोष्ट सांगतो की मी आणि माझ्या वडिलांनी जेवढी जेवढी आपुलकी सुधागडला या ठिकाणी दिली आणि सुधागडवासियांनी सुद्धा दामदुपटीनं आम्हाला दिली, ती प्रथा मी निश्चितपणानं भविष्याच्या काळामध्ये ताकदीनं या ठिकाणी ठेवी. लेलेसाहेब असं म्हणतात की बाईला माहेर असतं, सासर असतं, पुरुषाला माहेर नसतं. पण मला जर कोणी जर विचारलं की तुझं माहेर कुठलं, तर मी सांगेन माझं माहेर सुधागड. कारण या सुधागडामध्ये राजकारणामध्ये जेवढे जेवढे टप्पे या ठिकाणी आले तेवढे सुधागडनं फार सहज लिलया या ठिकाणी मला आणि माझ्या वडिलांचं राजकारण या ठिकाणी फुलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे मी पेणचा नाही असं मी बोललो तर पेणकर माझ्यावर राग धरतील, पण मी पेणचा आहे, सुधागडचा आहे, रोहाचा आहे, पण माहेर जर म्हटलं तर माझं ते सुधागडच या ठिकाणी आहे. मला या गोष्टीची निश्चितपणानं जाणीव आहे की आपण सर्व मंडळी कष्ट करण्याकरता जरी ठाण्यामध्ये आलो असलो तरी आपला एक पाय आहे हा सुधागडामध्ये या ठिकाणी. थोरवेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे की सुधागडामध्ये गेल्यानंतर अनेक योजना त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न माझ्या वडिलांनी या ठिकाणी केला. माझी बायको जेव्हा जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती तेव्हा सुधागडामध्ये अधिकाधिक पाण्याच्या योजना आपण राबवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला. मी सुद्धा आमदार झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी बरंच काही काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण मित्रांनो, एका गोष्टीची मला कल्पना आहे. पहिल्यांदा आपण पायजमा घालायचो, आता पायजमा गेला, नंतर पॅन्ट आली, नंतर जीन्सची पॅन्ट आली. प्रगती हा माणसाचा असलेला स्थायी भाव आहे. पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बघण्याकरता ज्याच्याकडे टी व्ही आहे त्याच्याशी भांडायचं नाही असं आपलं ठरलेलं या ठिकाणी असायचं. त्याच्याशी भांडायचंच नाही, तर भांडलं होतं तो परत आपल्याला टी व्ही बघायला या ठिकाणी घ्यायचा नाही. आता तो काळ गेला. आता कलर टी व्ही आला. कलर टी व्ही नंतर ते काय म्हणतात त्याला, म्हणजे पातळ पडद्याचा LED या ठिकाणी आला. आता मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या. परंतु ही जी काही प्रगती जी आहे ही प्रगती या ठिकाणी वारंवार होत गेली, ती होत राहणार आहे. गावातले रस्ते मोहनबाईंच्या काळामध्ये या ठिकाणी खडीकरण केले. धैर्यशील पाटलाच्याही अगोदर मोहनबाईंनी ते डांबरीकरण केले. दुसरं डांबरीकरण परत धैर्यशील पाटलांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. कुणी कुणावर काय उपकार काय, म्हणजे आम्ही मंडळींनी हे काय उपकार केले म्हणून आम्ही ही भाषाही या ठिकाणी मी ह्याचं हे उद्युक्त या ठिकाणी करत नाही. पण मी एवढ्यासाठीच करतोय की सुधागडमध्ये कितीही जरी विकासाची कामं जरी झाली असली तरी जसजशी प्रगती होईल तसतशा विकासाचे टप्पे हे अधिक गतीनं त्या ठिकाणी पुढे जातील, अधिक अपेक्षा या ठिकाणी वाढल्या जातील आणि त्या प्रत्येक अपेक्षेला पूर्ण करण्याचं काम मोहन पाटलांचा पोरगा धैर्यशील पाटील या ठिकाणी निश्चितपणानं मित्रांनो या ठिकाणी करेल. आता अध्यक्ष महोदयांनी काय अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केल्या, त्या कशा सोडवायच्या ते निश्चितपणानं आपण बघूच. शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना रस्त्याची कामं या ठिकाणी केली गेली. 5 लाखाचा रस्ता या ठिकाणी केला. शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा मनापासून आपल्याला साथ दिली, तो काही विषय नाही. 5 लाखाचा रस्ता टाकला, 10 लाखाचा टाकला. आता थोडं मोठ्या पक्षामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. थोडी चादर जरा पहिल्यांदा काय असायचं, थंडी एवढी वाजत होती की गोधडी डोक्याकडे उघडली का पाय उघडे पडायचे. पाय झाकायला घेतलं तर चेहरा उघडा पडायचा. त्या पक्षानेही खूपच दिलं, भरपूरच दिलं. त्याबद्दल काही हे विचार वगैरे ही जी काही खरेपणाची ताकद जी दिली ती ज्याने दिली त्या आईची आठवण आपण ठेवूच. पण आईपेक्षा मावशीनं प्रेम या ठिकाणी अधिक दिलं, ही सुद्धा भावना या ठिकाणी आपण निश्चितपणानं या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी ठेवली पाहिजे. तर तुमचीच आयडिया जरा वापरली, जरा थोडं थोडं शिकतोय. सगळ्याच गोष्टी काय ठाणेकरांच्या आम्हाला शिकता येतील, गावातल्या लोकांना असं नाही, पण एखादा ट्राय मारायचा बसतो बरोबर. आणि म्हणून मी तुम्हा मंडळींना या ठिकाणी मी निश्चितपणानं या ठिकाणी सांगेन, विकासाची कामं ही निश्चितपणानं आपण करू. शेवटी आपण आपल्या माणसाचा जो सत्कार करतो, आपण एखाद्याला दादा बोलतो, कुणाला भाऊ बोलतो, कुणाला अण्णा बोलतो, एवढा मोठा हार देतो. कशा करता देतो? आनंद तर तो असतोच, पण त्या हारामागची भावना सुद्धा आम्ही मंडळींनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. कोणीही गृहिणी भांडी घासायला जास्त भांडी पडली म्हणून काय पुढाऱ्याला काय बोलवत नाही. कोण काही किराणा मालाचं सामान भरू द्या म्हणून काय कुठल्या पुढाऱ्याकडे जात नाही. पण उंबरठ्याच्या बाहेरची जी समस्या असते, की जी सार्वजनिक समस्या असते, तिला मात्र या ठिकाणी आपण पुढारीने ती सोडवावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करत असतो. त्या अपेक्षा निश्चितपणानं आपण या ठिकाणी सोडू, एवढंच या ठिकाणी मी मनापासून तुम्हा मंडळींना हे निश्चितपणाने या ठिकाणी सांगेन.
आपण आमच्या घरात मी आत्ता विधानसभा लढवणार नाही, कारण आता मला पक्षानं या ठिकाणी दिलेलं आहे. पण जर मी लढवली असती तर 68 सालापासून सलग विधानसभा माझ्या घरामध्ये ही मी 12व्यांदा या ठिकाणी लढवली असती. मी हे का म्हणतोय, मी हे का सांगतोय, कारण त्या 68 सालापासून जेवढ्या लढाया झाल्या त्यामध्ये सुधागडवासियांनी मनापासून या ठिकाणी साथ दिलेली आहे. जर या ठिकाणी मोहनभाईंना ज्यावेळी पैसे इलेक्शनमध्ये ज्यावेळी कमी पडायचे त्यावेळी इथल्या कित्येक लोकांनी आपल्या सौभाग्यवतीच्या गळ्यातला सोन्याचा मणी या ठिकाणी सावकाराकडे गहाण टाकून मोहनभाईंचं राजकारण या ठिकाणी पुढे नेण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी निश्चितपणाने सांगेन, आठवलं म्हणून इथे सांगेन की 2009 साली मला इथे आमचं ठरलं घरात की धैर्यशील तू या ठिकाणी इलेक्शन लढायचं. पण विरोधात कोण होते? विरोधात त्या काळी असलेले, आता मित्र असलेले आणि त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेले मान्य रवी पाटील त्या ठिकाणी होते. विरोधात अजून कोण होते? तटकरे साहेबांचे मोठे बंधू, तेही कॅबिनेट मंत्री, अनिल तटकरे साहेब, तेही जरा कॅबिनेटच त्या ठिकाणी होते. 2 कॅबिनेटच्या समोर या धैर्यशील पाटलाला आपण उभा करावा का नाही करावा हा मोठा त्या ठिकाणी प्रश्न होता. मी ग्रामपंचायती लढलो नव्हतो, पण पक्षाची आणि जवळच्या सहकाऱ्यांना वाटत होतं की ह्याला आपण या ठिकाणी निवडून आणू. पण तरी सुद्धा मान्य जयंतभाईंची इच्छा होती की मोहनभाईंनी उभं या त्या ठिकाणी राहावं. आणि म्हणून एक थोडासा एक काय म्हणतात त्याला, हो की नाही अशी एक ह्या ठिकाणी काही काळ या ठिकाणी चालू होता. मी अभिमानानं सांगेन आणि मी नेहमी ते अभिमानानं सांगतो, कारण कष्टकरी आणि श्रमजीवी जनता जेव्हा एखाद्याला वरती उचलायचं जेव्हा ठरवते तेव्हा इंद्राची ताकद सुद्धा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कमी पडते. माझ्या पंचक्रोशीतील, सुधागडातील, माझ्या नांदगावातील, माझ्या कळंबमधल्या, माझ्या मानखोऱ्यामधल्या, माझ्या गावातल्या वरवण्यातल्या पंचक्रोशीमध्ये असतील किंवा आपली पलीकडची नांदगाव खोऱ्यातली आपली नवगावची जी मंडळी असतील, इथल्या लोकांनी 200-200 रुपये गोळा केले पोरांनी. त्यातली काही पोरं ह्या इथं सुद्धा आहेत, त्यांनी 200-200 रुपये गोळा केले आणि आपल्या ठाण्याचा शिवसमर्थ म्हणून आहे ना, बरोबर ना, असा एक तिथे हॉल आहे, त्या हॉलवरती या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवला. मोठमोठ्या पुढाऱ्यांना आमच्या पक्षातल्या वाटत होतं की हा धैर्यशील पाटील 2 कॅबिनेट मंत्र्यांसमोर चालल काय, हा उठल काय, हा धावल काय, हा पळल काय, अशा शंका साहजिकच होत्या. त्यामध्ये काही चूक नव्हती, कारण असणारी स्पर्धा ही अत्यंत विसंगत होती, अत्यंत त्याच्यामध्ये या ठिकाणी दरी होती. याच कष्ट करणाऱ्या ठाण्याच्या पोरांनी मला त्या ठिकाणी बोलवलं. मला काय, मी तिथे उतरलो तर सोबत लगेच 4 ते काळे टी शर्ट घातलेली पोरं, काय ते काय बाउन्सर. आता 15 वर्षापूर्वी बाउन्सर वगैरे ह्या गोष्टी काय तेवढ्या नव्हत्या. आयला मी म्हटलं ही काय चालतात, ही आहे तर पोरं माझ्या ओळखीची. असं का नाही म्हणतात, दादा आमच्या गावामध्ये आता आपल्या गावात वेगळं काम असतंय, इथं तुझ्यासाठी तुझी काय आब वाढावी म्हणून हे बाउन्सर या ठिकाणी आणलेले आहेत. आणि त्यांनी त्या हॉलमध्ये मला बोलवलं आणि सांगितलं, भाषणं झाली. त्यांनी मला सांगितलं, धैर्यशील पाटील, मोठमोठ्या लोकांना वाटत असेल की तू चालशील का नाही, तुला जमल का नाही, पण आम्हाला खात्री आहे तू चालशील, धावशील आणि आमचे प्रश्न मांडण्याकरता विधानसभेत आम्ही तुला पोचवल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका मित्रांनी या ठिकाणी घेतली आणि म्हणून त्यातली मला इथं 10-12 मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. मी तुमचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मी व्यक्त करतो. शेतकरी कामगार पक्षाचं यशस्वी राजकारण आपण या ठिकाणी केलं, पण काळाच्या ओघामध्ये जसं वडिलांनी बांधलेला जुना वाडा हा किती आपण दुरुस्त केला तरी त्याचा आडा एखाद दिवस जर सटकला तर तो खालच्यांच्या उरावरती या ठिकाणी पडतो. मी सुद्धा खूप प्रयत्न केला शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी सांभाळण्याचा, पण ज्यावेळी माझ्या या ठिकाणी लक्षात आलं की हे काही होणार नाही तेव्हा भारतीय जनता पक्षानं मला या ठिकाणी आधार दिला, मला स्वीकारलं, मला बोलवलं, मला स्वीकारलं, मला जिल्ह्याचा अध्यक्ष केला. एवढंच नव्हे तर लोकसभेचा या ठिकाणी उमेदवार म्हणून सुद्धा मित्रांनो मला या ठिकाणी प्रोजेक्ट केला आणि वेगळं राजकारण घडलं. म्हणून लोकसभा लढवण्याची संधी जेव्हा हुकली तेव्हा धैर्यशील पाटलाचं आता वाटोळं झालं, धैर्यशील पाटील आता फसला, असे मिटक्या बरीच मंडळी खात असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि चव्हाण साहेबांनी मला राज्यसभेवरती या ठिकाणी पाठवलं. म्हणजे आतापर्यंत तुम्ही सगळी मंडळी बोलत होतात की अरे मुंबईत आपला आहे कोण, त्यापैकी कोणतरी बोलत असेल अरे नका घाबरू मोहनभाई आहेत, त्यानंतर कोणतरी बोलत असेल की धैर्यशील पाटील आपला आहे. आता मी हे गर्वाने बोलत नाही, अत्यंत विनयतापूर्वक सांगतो, आता तुम्ही बोलू शकता की दिल्लीमध्ये सुद्धा आपला एक मोठा भाऊ
आहे. मी हे निश्चितपणानं एवढ्या करताच सांगतोय. हा काय मोठा विषय नाही, हा काय स्वतःचा काही मोठेपणा सांगण्याचा काही विषय नाही. प्रत्येक कामाला तोड देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. सगळ्यात समस्या या ठिकाणी सुटतील असं पुढाऱ्याच्या आवेशात मी बोलणार नाही, पण प्रत्येक दगडाला इथे ठोकर देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. प्रत्येक मोठा गोटा त्या मोठ्या हातोड्याने फोडण्याची निश्चितपणानं आपण अखेरीचा या ठिकाणी अखेरीनं आपण या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणानं या ठिकाणी करू. पहिल्यांदा असलेले रस्ते आता ह्या 5-6 महिन्यामध्ये अधिकाधिक भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर आपण खूप कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. सुधागडातल्या रस्त्यांची परिस्थिती चांगल्यात चांगली करण्याचा प्रयत्न केला. मंजूर कामं अधिक केली. काही रस्ते खराब झालेत. ते खराब झालेले रस्ते ही पुढाऱ्यांची अडचण नाही, ती ठेकेदारांची अडचण आहे. त्यांच्यावर सुद्धा कसा पर्याय करायचा, कारण कामं ही गोरगरीब जनतेकरता करण्यात येतात. पुढारी या ठिकाणी गोरगरीब जनतेकरता कामं करतात, ठेकेदार पोषण्याकरता कामं होत नाहीत. याच्या पाठी मी निश्चितपणानं लक्ष देईन. एवढंच मी तुम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी मी सांगतो. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो, प्रत्येक काम करण्याचा आपण निश्चितपणानं या ठिकाणी प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीला तोड देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू. आज जो धैर्यशील पाटील 5 लाखामध्ये रस्ता करा बोलत होता, तो आता 50 लाखात रस्ता करा म्हणून बोलेल. ह्या टाळ्या तुम्ही माझ्यासाठी वाजवल्यात, पण हे धैर्यशील पाटील का करू शकणार आहे? काय झालं म्हणून 5चे 50 झाले? ज्या पक्षाच्या बळावरती मी 5 लाख देत होतो त्याचा अभिमान या ठिकाणी आहेच, प्रश्न नाही. आईचा अभिमान ठेवू, पण आता आपल्याला आधार कोणी दिलाय? मावशीने दिलाय. बरं, मावशीने आधार नाही दिला, मावशीने पडवीत नाही राहायला सांगितलं आपल्याला. मावशीने 7 बाऱ्यावरती आपलं नाव सुद्धा टाकून घेतलंय, खासदारकी दिली आपल्याला. आपण आता मावशीला साथ या ठिकाणी दिली पाहिजे. 5चे 50 धैर्यशील पाटलामुळे नाही झाले. धैर्यशील पाटलाला संधी भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिली म्हणून हे झालेलं आहे. ही गोष्ट मित्रांनो कृपया लक्षात ठेवा. 12व्यांदा जर धैर्यशील पाटील आज विधानसभेला उभा असता तर सलग 12व्यांदा या ठिकाणी धैर्यशील पाटील 12व्यांदा उभा असता. पण आता मी काय उभा राहणार नाही, कारण आता खासदार केलात, आता आमदार म्हणून दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यावी लागेल. मग ती संधी आपण ज्यांना कुणाला देऊ, मोहनभाईंना जे प्रेम दिलं, धैर्यशील पाटलाला जी आपुलकी दिली, ती आपुलकी आपण त्या कमळवाल्याला सुद्धा दिली पाहिजे. एवढीच अपेक्षा मी मनापासून या ठिकाणी तुम्हा समोर या ठिकाणी सांगतो. हा असलेला कार्यक्रम कोणत्या एका पक्षाचा नाही याची मला कल्पना आहे, कोणत्याही एका विचाराचा या ठिकाणी नाही. हा सुधागडवाल्यांचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. पण बोलताना तर मनातलं बोललंच पाहिजे म्हणून मी या ठिकाणी भाषा बोललो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम ह्याला आपण भिडू आणि अधिकाधिक आपली माणसं सुखी करण्याचा आपण प्रयत्न करू. एवढंच या सत्काराच्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. नमस्कार.